नमस्कार, सानी कलारंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही सगळेजण भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार. परत एकदा विनंती, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा हं. म्हणजे मलाही खूप छान वाटतं. तर आपण एवढी मेहनत घेतलेली असते तर छान वाटतं. तर आज एक तुमच्या माझ्या मनातला एक प्रश्न सांगते आहे. कारण बऱ्याच सख्या म्हणतात की आम्हाला आता कुठेतरी असं वाटतं हे मुक्त व्हावं. कसं मुक्त व्हावं? आता खूप संसाराचं लोढणं घेऊन खूप दिवस चाललो, की प्रत्येकाच्या मनात जेव्हा 25-30 वर्ष जेव्हा संसार झाला असतो, त्याच्यानंतर ही भावना प्रत्येक स्त्रीच्या मनात यायला लागते, की मी किती संसारासाठी केलं, आता मला मुक्त व्हायचं. आणि त्याच्यातही आजकाल एवढे मोठे-मोठे लेख येतात, की असं तू मुक्त हो, मुक्त हो. तर कसं मुक्त व्हायचं? तर ह्याच्यावर मी सांगते हां. कारण बरेच जण म्हणतात, "हो, एवढे लेख वाचतो, मुक्त हो, स्वैर अगदी छानपैकी फिर वगैरे." पण कसं मुक्त हो? तर सगळ्यात पहिले आपण एक भावनिकदृष्ट्या एकदम भावनिकदृष्ट्या मी परत एकदा सांगते, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम व्हायचं. आपल्या भावना कोणाच्यावर अवलंबून ठेवायच्या नाही. हिने मला तसं म्हटलं, तिने मला तसं म्हटलं, नवऱ्याने असं म्हटलं, मुलाने असं म्हटलं, सोन्याने असं म्हटलं, म्हणून आपण आपल्या भावनांचा कोंडमारा करतो. त्यामुळे त्यांनी जरी आता काही बोललं, तर आपण ते आपल्या मनाला लावून घ्यायचं नाही. तेवढी आता आपल्या मनामध्ये मॅच्युरिटी, आपल्या शरीराला, आपल्या मनाला बजवायचं आहे, की आता मला तेवढी मॅच्युरिटी दे हे देवा, की आपण हे कुठलंही बोलणं कोणाचं भावनिकदृष्ट्या आपण त्याच्यात गुंतून नाही पडायचं. होतो, आपल्याला त्रास होतो. मी म्हणत नाही अगदी आपण संत नाही आहोत. मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आपण एकदम सक्षम व्हायचं. एखादी आपली जवळची मैत्रीण असते, तर ती सुद्धा आपल्याला आपल्या मेसेजला किंवा आपण एखादं छान घातलेलं असतं, साडी वगैरे घातलेली असते किंवा काहीतरी दागिना, तर ती आपल्याला इग्नोर करते, म्हणजे दुर्लक्ष करते. मग त्या दिवशीसुद्धा आपला पूर्ण दिवस आपला वाया जातो, की "अरे बापरे! मी एवढा छान घातला." ती तिने साधं म्हटलंसुद्धा नाही. मग तिच्या चांगल्या म्हणण्यावर तुम्ही तुमचा आनंद अवलंबून ठेवणार का? नाही. तुम्ही मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या एकदम खंबीर व्हा, की कोणी काही म्हणो, नाही म्हणो, तरी मी सक्षम आहे. मी माझा आनंद मी माझ्यातच मी रमते, मी माझ्यातच रमते, मी माझ्यातच खुलते, मी माझ्यातच बागडते. मनामध्ये बागडायचे अगदी आता आपल्याला असं पंख बागडत नाही आहे, पण आपण तेवढं मन अगदी खंबीर करायचं. मानसिक आपण कोणावर अवलंबून राहायचं नाही. हे 2 झालं. आता तिसरं सांगते. आपण शारीरिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहायचं नाही. परत एकदा सांगते. अगदीच आपण की अगदी आपण आता 70-80 वर्ष वयाचे झालेले नाही आहोत. सासू झालं म्हणजे असं छान आरामात बसायचं. सुनेनी कधीतरी काहीतरी दिलं म्हणजे त्यात धन्यता-मानाची नाही. आपण शारीरिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून शेवटपर्यंत नाही राहायचं. हे आपण रोज आपल्या शरीराला बजवायचं आहे. परदेशामध्ये अगदी 70च्या बायकासुद्धा सगळे व्यवहार करतात. कारण तिथे कामाला बाईच मिळत नाही. कामाला नोकर जर मिळणं म्हणजे फार खूप खूप खर्चिक असतं. तेव्हा ते आपल्या मनाला बजावतात की नाही, की मला हे करायचं आहे. मग आपणही आपल्या शरीराला बजवायचं आहे, की मला शेवटपर्यंत शारीरिकदृष्ट्या सक्षम कर. मग त्या दृष्टीने आपल्याला हालचाल करायला पाहिजे ना. नुसतंच आपण बसलं आणि मला सक्षम कर, तर नाही. आपल्याला जर कोणावर शारीरिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नसेल, तर रोज थोडे-थोडे व्यायाम करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? व्यायाम म्हणजे आपल्या शरीराला झेपेल ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन मी पण विविध व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवत असते. जे तुम्हाला योग्य वाटेल, तुमच्या प्रकृतीसाठी योग्य आहे, ते नक्की करा. आणि या वयात अजून एक लक्षात ठेवायचं, की आपल्या शरीराला जे योग्य आहे तेच खायचं. उगीच अगडम-बगडम खायचं नाही. आपल्याला ते खाऊन आता आपण तरुण राहिलेलं नाही आहात. आणि एक लक्षात घ्यायचं, की आपल्याला तरुणपणी हे खायला मिळालं नाही म्हणून खात-खात सुटायचं आणि नंतर आजारी पडायचं, असं करायचं नाही. थोडंसं घ्या, चव घ्या, नक्की घ्या. पण ते कुठल्याही खाण्याच्या आहारी जाऊ नका, जेणेकरून आपल्याला शारीरिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहायचं नाही. आलंय लक्षात?
आता शेवटचं आणि महत्त्वाचं, तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतः स्वावलंबी व्हा. तुम्ही म्हणाल आता या वयाला काय करणार? खूप करण्यासारखं आहे. तुम्ही वेगवेगळे तुम्ही हे ऐका, एपिसोड्स कोणाकोणाचे ऐका, की आम्ही 60 वयाला आम्ही हा बिझनेस चालू केला, हा तो बिझनेस चालू केला. तर तुम्ही सुद्धा करू शकता. किंवा तुमच्याकडे जे पैशाचं असेल, जे गणित असेल, त्याचं तुमच्यासाठी नियोजन करा. म्हातारपणासाठी पूर्ण नियोजन करा. बघा तुम्ही, नवऱ्यावर किंवा मुलावर अवलंबून राहणं म्हणजे आपल्याला कुठेतरी मनामध्ये खंत असते, की आपण मुलाला मागतो आहे या नवऱ्याला मागतोय. नवरा फटकन एका दिवशी म्हटला, की आपल्याला तुझ्यावर एवढा खर्च होतो. तर ते इतकं मनाला लागून जातं, की अरे मी इतके वर्ष संसार केला ह्यांच्या संसारासाठी, झटले. मनात येतं ह्यांच्या संसारासाठी, आपलाच असतो, पण आपण म्हणतो यांच्या मुलाबाळांसाठी, यांच्या पाहुण्यासाठी मी झटले ना, आज एवढंसा खर्च केला, तर नवऱ्याने एवढं ऐकलं. त्याच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं आहे. अगदी छोटे छोटे बिझनेस करा, की खूप अगदी असं तुम्हाला, मी म्हणत नाही की अगदी तुम्ही म्हणजे अगदी मोठा व्यवसाय केला पाहिजे. अगदी आमच्या तिथल्या एक काकू आहेत, वाती करतात घरामध्ये मस्तपैकी. त्यांच्या अंगणामध्ये कापसाचं झाड आहे, छान कापसाच्या छान फुलवाती करतात आणि त्या देवळामध्ये वगैरे जातात आणि तिथे त्यांचे अगदी हातोहात खपतात, वस्त्रमाळ करतात. परत एक जण आहे, त्या खूप छान स्वेटर विणतात. तर स्वेटर त्यांनी इतके विणून त्यांच्या सुनेनी फेसबुकवर टाकले. त्यांना इतके ऑर्डर मिळायला लागले आहेत, की आज 60-65च्या नंतर आज त्यांचे स्वेटर परदेशात जात आहेत. मग तुम्ही सुद्धा तुमच्या दृष्टीने ओळखा, की मला काय येत आहे. एखादी स्त्री असेल, ती स्वयंपाकात कुशल असेल, तर तिने काही लाडू करून द्या कोणाला तरी, हो की नाही. लाडू असेल, शंकरपाळी असेल, चिवडा असेल, ते करून, किंवा चटण्यांचे विविध प्रकार कुठल्या छानपैकी दुकानामध्ये ठेवा. प्रोडक्शन आहे बघा, तुम्हाला पटतंय का, थोडं काय कोणाकोणा मैत्रिणींना चव द्या, मग ते तुम्हाला ऑर्डर देतील. अशा दृष्टीने तुम्ही स्वावलंबी व्हा. मी परत एकदा उजळणी करते, तुम्ही मानसिकदृष्ट्या म्हणजे कोणाच्या चांगल्या बोलण्याने, वाईट बोलण्याने, कोणी आपल्याला कुठंतरी टॉन्ट मारलाय, टोमणा मारलाय, त्यांनी मानसिकदृष्ट्या खचायचं नाही. भावनिकदृष्ट्या कोणातही अडकून राहायचं नाही. थोडं डिटॅच व्हायला शिकायचं, तरच तुम्ही स्वावलंबी व्हाल. आलं लक्षात? आणि तिसरं महत्त्वाचं, आपण शारीरिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचं नाही. विविध प्रकारचे व्यायाम करायचं, फिरायला जायचं, आपला आहार अगदी मित ठेवायचा, जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य खूप छान जाईल. ही झाली उजळणी. आणि आर्थिकदृष्ट्या आता मी खूप छान समजून सांगितलं हे. तुम्ही काही करा, तुम्ही खालती ना माझ्या कॉमेंट्समध्ये लिहा, की मी हा उद्योग करते आहे, मला ह्याच्यात यश मिळालं. बघा, अगदी 10 रुपये मिळाले ना, नवऱ्याने 1000 रुपये देणं आणि ते कधीतरी फटकन बोलून दाखवणं, त्याच्यापेक्षा 10 रुपये, 100 रुपये जे मिळालं, त्या पैशाचं जे तेज आहे ते तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच म्हणजे दिसून येईल आहे. तेव्हा या तुम्ही चारही दृष्ट्या स्वावलंबी व्हा आणि सक्षम व्हा. अजून आपल्याला खूप आयुष्य, आपल्याला माहिती आहे का किती आयुष्य काढायचं आहे, तर जे आयुष्य आपल्याला काढायचं ते आपण खूप सन्मानाने जगायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं, की आपल्याला कोणासमोरही असं याचक म्हणून किंवा मिंध व्हायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आत्तापासून या सगळ्याचं नियोजन करा. पैशाचं, शरीराचं, सगळ्या दृष्टीने नियोजन करा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.